नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या वर्षभरापासून तुम्ही सगळेजण माझ्या या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद देत आहात. दर शनिवारी एका नव्या गेस्टला घेऊन आपण त्याच्या सक्सेसबद्दल चर्चा करत असतो. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल, त्यांनी उभं केलेल्या त्यांच्याशी बोलत असतो आणि त्या बोलण्यामधनं तुम्हालाही एनर्जी नवा विषय समजायला मदत होते आणि त्या मदतीच्या माध्यमातून एक सामाजिक स्वास्थ्य मजबूत कसं राहील यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. माणसं समजून घेतले पाहिजे, त्याच्यामधले असलेलं वेगळेपण आपल्याला दिसेल आणि आपण ते वेगळेपण हेरू आणि त्या हेरण्याच्या माध्यमातून नवीन काहीतरी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला करता येईल या तिळमात्र शंकाने. आज माझ्यासोबत सरस्वती कॉलेजच्या, नवी मुंबई येथल्या सरस्वती कॉलेजच्या प्राचार्य मंजुषा देशमुख मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला हा तुमचा इंटरव्ह्यू करायचा होता, पण काही कारणास्तव होत नव्हता. मला खूप उत्सुकता आहे मॅडम की आज इंजिनिअरिंगच्या सगळ्या क्षेत्रामध्ये कसा बदल होतोय, कशा पद्धतीनं आपण इंजिनिअरिंगकडे पाहतोय, त्याच्यानंतर तुमची एकूण जर्नी कशी आहे, अभ्यासाकडचा एकूण कॉलेजवरची निष्ठा कशी कमी होत चाललेली आहे किंवा वाढत चालली आहे, तसं तुमचा काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे आणि भविष्यामध्ये कुठल्या विषयाला घेऊन मुलांनी प्रिकॉशन घेतलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी प्रिकॉशन घेतलं पाहिजे. मी सुरुवात करतो तुमच्या गावापासनं, तुमच्या घरापासनं, तुमच्या कल्चरल असलेल्या शहरापासनं. कसं तुमचं वातावरण होतं घराचं आणि काय कल्चर होतं तुमच्या शहराचं? मी मूळची अमरावतीची. पूर्ण माझं शिक्षण जे झालं ते अमरावतीलाच झालं. अमरावती हे एक डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, त्याच्यामुळे शिक्षणाचं जे अवेलेबिलिटी जे म्हणतात की शाळा म्हणा किंवा कॉलेजेस हे म्हणा, ह्याचा अगदी सुकाळ होता. चांगल्या क्वालिटीचे शाळा कॉलेजेस अवेलेबल होते, त्याच्यामुळे तिथे स्ट्रगल नाही झाला. पण फॅमिलीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी एका मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करत होते. वडील माझे क्लार्क होते पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामुळे सॅलरी जी आहे ती जेमतेमच होती आणि ती अडचण जाणवत होती आम्हाला प्रत्येक ठिकाणी. पण आई जी होती माझी ती महत्त्वाकांक्षी होती आणि कर्तबगार ज्याला म्हणतात तशी महिला होती आणि तिला ह्या गरिबीत राहणे मान्य नव्हतं म्हणायचं किंवा ह्याच्यातून कुटुंबाला बाहेर काढायची जिद्द तिच्यामध्ये होती. तर तिने बरेच जोडधंदे केले. ती टेलरिंग शिकली, कपडे शिवायची, रात्री 12-12 वाजेपर्यंत कपडे शिवायची. त्याच्यानंतर म्हशी घेतल्या, दूध विकलं, घरातच एका रूममध्ये पोल्ट्री फार्म काढला, ते काम करायची. आणि हे सगळं बघत असताना आम्ही लहान होतो, पण आम्ही पण तिला जिथे जमलं तिथे मदत केली. मी सुद्धा, मला आठवतं लहानपणी शाळेत असताना 5वी-6वीत असेल, मी पण ब्लाऊजला तुरपाई केलेली आहे, साडीला फॉल लावलेला आहे आणि त्याचे मग आई मला काहीतरी 4 आणे 8 आणे असे पैसे द्यायची. तर सुट्टीच्या वेळेत असं काम करून पैसे कमवायची जी इच्छा होती ती तेव्हापासूनच सुरू झाली होती. गरिबीत दिवस गेले, लहानपण जे गेलं ते. शिक्षणाचं म्हणायचं तर 4थीपर्यंत शिक्षण एका नगरपालिकेच्या शाळेत झालं. मार्क्स चांगले मिळाले, अभ्यास करत होती लहानपणापासून. सगळ्यांना फार कौतुक वाटायचं. मला त्यात खूप काही आपण ग्रेट करतोय असं वाटायचं नाही. मला असं वाटायचं हे आपलं काम आहे, आपण करतोय. अभ्यास चांगला केला, चांगल्या शाळेत, अमरावतीच्या नंबर 1 शाळेत ॲडमिशन मिळाली 5वीला. त्या शाळेत बघितलं जेव्हा ॲडमिशन घेतली आणि सोबतचे मित्रमैत्रिणी बघितले तर सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्सची मुलं होते. एका वेल टू डू फॅमिलीला बिलॉंग करत होते. त्याच्यामुळे त्यांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड होतं, त्यांच्या बॅग्स, त्यांचे पेन्सिल, त्यांचे शार्पनर्स आता सगळ्यांकडेच असतात, पण तेव्हा नसायचं हे सगळं. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळत नाही आणि सगळ्यांकडे आहेत, तेव्हा एक ते फॅसिनेशन जे असतं आणि मग तेव्हा तो एक विचार मनाला क्लिक करतो की नाही, मला आता हे असं जगायचं नाही आहे, मला ह्याच्यातून बाहेर निघायचं आहे, मला मेहनत करायची आहे. मग मेहनत करायची म्हणजे काय करायचं, तर आपल्याकडे बाकी तर काही नाही, एकच आहे, एक बुद्धी डोकं दिलेलं आहे देवाने, त्याचा पुरेपूर उपयोग करायचा, शिक्षण घ्यायचं,
बेस्ट ऑफ बेस्ट शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची, पैसा कमवायचा आणि वाटेल ते खरेदी करायचं. आणि आता देशमुख पाटील हे सरनेम आले की त्यांच्या महिलांचे चेहरे समोर येतात. शिक्षणासाठी परवानगी नाही, घरात कोणी पाहुणे आलं तर परवानगी नाही, अशी सगळी परिस्थिती होती. तुमच्याकडे कशी परिस्थिती होती? माझ्या घरी असं असतं, तुम्ही जे म्हणताय मराठा समाजामध्ये थोडंसं स्त्रियांना आत ठेवल्या जातं किंवा पुरुष प्रधान संस्कृती तिथे असते. पण माझ्या घरी माझी आई एक डिसिजन मेकर असल्यामुळे आणि तिचं जे होतं की माझी मुलं शिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी तिने जी मेहनत केली की माझ्या मुलांच्या शिक्षणाला मला पैसे कमवायचे आहेत आणि ते बघून बघून जे आम्ही मोठं झालो, तर तसं शिक्षणाला काही बंधन नव्हतं. म्हणजे उलट मोटिवेशनच होतं म्हटलं तर, शिकवलं. हां, आता कॉलेजमध्ये गेलं की म्हणतात अरे मॅडम आल्या आता शांत बसा. तुमच्यावर हा सगळा संस्कार तुमच्या वडिलांचा आहे? वडील पोलीसमध्ये होते? नाही, वडील माझे ॲक्च्युली पोलीस नव्हते, क्लर्क होते. त्याच्यामुळे तसं नाही. कदाचित मुलं मला घाबरतात कारण मी थोडंसं शिस्तीत राहायला मला आवडतं आणि त्यांना माहिती आहे की मॅडमला जे नाही आवडत ते नाही आवडत. बाकी तुम्ही सगळं करा, तुम्हाला मजा करा, मस्ती. चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत, ज्या बरोबर आहेत त्याच बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे मुलं मग थोडे कॉलेजमध्ये शिस्तीत असलेल्या प्राचार्य मॅडम घरी जेव्हा मुलांसोबत होतात तेव्हा त्यांचं रूप कसं असते? प्राचार्य मॅडम जेव्हा घरी जातात तेव्हा मी स्वतःला म्हणायचं तर मी एक लव्हिंग मदर म्हणू शकते. माझी मुलं मला सगळं शेअर करतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात जे काही घडत असतं ते मला माहिती असतं. मी जितकी वर्ष एका यूथसोबत घालवलेले आहेत, म्हणजे ते 22 वर्ष हे एक एज ग्रुप जो असतो त्याच्यामध्ये मी घालवलेले आहेत. तर मी जेव्हा कॉलेजमध्ये जाते ते मुलांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. कुणाला फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, कुणाला रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात, कुणाला फ्रेंडशिप प्रॉब्लेम्स असतात आणि या मुलांमध्ये राहून मला बरंच काही कळतं आणि त्याचा उपयोग मला घरात मुलांना मोठं करताना झाला किंवा माझी मुलं माझ्यासोबत सगळं शेअर करतात, ते त्यांच्या अडचणी सांगतात. त्याच्यामुळे मला कॉलेजमधल्या मुलांना पण समजायला एक सोपं जातं की मला कळतं की त्यांच्या काय अपेक्षा असू शकतात, आपण काय पूर्ण करू शकतो त्यातल्या. तर मी म्हणते की मी जे कॉलेजमधली मुलं, त्यांच्या भावना, त्यांचं वागणं, त्याची मदत मला माझ्या मुलांना मोठं करण्यात झाली आणि माझ्या मुलांना मोठं करण्याची जी मदत होती ती मला कॉलेजमध्ये हेल्प झाली. जेव्हा तुम्ही एका प्राचार्य घरी जाता तेव्हा काय मुलांमध्ये चर्चा होत? नक्कीच मुलांना एक लाईफमध्ये त्यांनी अचीव केलेलं असतं तेव्हा मुलांवर खरोखर एक प्रकारचं प्रेशर असतं. मुलं जी आहेत, जसं मुलं म्हणतात की तू ऑलरेडी एवढं शिक्षण घेतलेलं आहे, मग आम्ही तुझ्यापेक्षा जास्त कसं घ्यायचं, तुला सोपं होतं, तुझे पॅरेंट्स शिकलेले नव्हते तर तू त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण घेऊ शकली, आम्ही कसं करायचं. किंवा माझा जो सक्सेस आहे त्यांना नेहमीच मला बघून मोटिवेशन मिळतं, पण मग त्यांना ते एक प्रेशर पण असतं की हिच्या पुढे आपण कसं जायचं आणि त्यांना असं वाटतं की आईला जर आपल्याला खुश करायचं असेल तर हिच्या पुढे जाणं आपल्याला त्यांनी एक त्यांच्यावर प्रेशर नेहमीच असतं. मी आत्ता तुमच्या रिसर्चकडे बोलतो. मला इंजिनिअरिंग, मुलांचा स्वभाव, बदलतं ट्रेड याच्यावर बोलायचंच आहे. तुमचं रिसर्च कशामध्ये सध्या सुरू आहे? कुठले पेपर्स वाचणं आवश्यक आहे? आत्ता रिसर्चचं आवश्यकता आहे, पण कुठल्या गोष्टीवर आपण रिसर्चच्या दृष्टीने पावलं उचलले पाहिजे? माझं जे रिसर्च वर्क आहे ते इमेज प्रोसेसिंगमध्ये आहे. मग इमेज प्रोसेसिंगमध्ये मी बरंच काम केलेलं आहे, बरेच पेपर्स वाचलेले आहेत. पण आत्ता जसं मी म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, न्यूरल नेटवर्क, मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे जे विषय आहेत ते सध्या खूप डिमांडमध्ये आहे. डेटा सायन्स ज्याला म्हणतो, कारण खूप सारा डेटा अवेलेबल आहे आपल्याकडे. प्रत्येक ठिकाणी डेटा अवेलेबल आहे. हॉस्पिटल्समध्ये डेटा आहे, गव्हर्मेंटमध्ये डेटा आहे आणि आपल्याला जर फ्युचर प्रेडिक्ट करायचं असेल बेस्ड ऑन प्रिव्हियस डेटा, तर ह्याच्याशी रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहे त्याच्यावर रिसर्च हा आजच्या डेटमध्ये खूप आवश्यक आहे. हां, 2 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा मी जर चालू केलं 10 वर्षापूर्वी तर जास्त योग्य होईल. 10 वर्षापूर्वी जे स्टुडंट्स होते आणि आत्ताचे जे स्टुडंट होते किंवा 2 वर्षापूर्वी जे स्टुडंट होते
ह्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. आणि मला नाही वाटत की ह्याचा दोष आपण त्या स्टुडंट्सला देऊ शकतो किंवा त्या यूथला देऊ शकतो, कारण कुठेतरी आपणच आईवडिलांनी त्या मुलांना अशा पद्धतीने वाढवलेलं आहे. माझं लहानपण मला आठवतं की आपले आईवडील तुमचे पण असतील, शाळेत जाऊन सांगायचे टीचर्सला की ह्याचं काही चुकलं तर ह्याला मारा, है ना. पण आताचे पॅरेंट्स कसे आहे, लहान लहान मुलं शाळेत जातात, त्या टीचरनी जरा आवाज वाढवून जरी बोललं तरी लगेच भांडायला जातात. मग मुलांना जर तुम्ही असं पद्धतीने वाढवलेलं आहे, मग ते जेव्हा मोठे होतात, कॉलेजमध्ये जातात, तेव्हा त्यांना जो टीचरचा जो इम्पॉर्टन्स असतो तो त्यांना तेवढा वाटत नाही. त्यांना असं वाटतं की ह्यांची गरज आहे, ही माझी गरज नाही आहे. तर तेव्हाचं जे गुरु शिष्याचं नातं होतं, तेव्हा शिष्यांना वाटायचं की आम्हाला गुरुची गरज आहे. आत्ता थोडासा ट्रेंड चेंज झालेला आहे. आता त्यांना वाटतं की नाही, गुरूंना आपली गरज आहे. तर हे कल्चरल चेंजेस आहेत. मुलं बदलत आहेत, पण सगळीचकडे असा बदल आहेच असं काही नाही. जर तुम्ही खरंच चांगले टीचर असाल तर अजूनही स्टुडंट्स तुम्हाला रिस्पेक्टच करणार. आणि रिस्पेक्ट हा एक गोष्ट अशी आहे की जी मागून मिळत नाही, ती कमवावी लागते. काय शिकलो आपण कोरोनामध्ये आणि कोविडमध्ये आपण बरंच काही शिकलेलं आहे. मला तर म्हणायचं की अनलिमिटेड शिक्षण झालेलं आहे ह्या 2 वर्षात. सगळ्यात आधी आपण शिकलो की ॲडॉप्ट कसं करायचं, म्हणजे जशी परिस्थिती चेंज होत जाते त्याला फ्रिक्वेंटली लगेच आपण कसं ॲडॉप्शन असलं पाहिजे आपलं, म्हणजे तुम्ही तयार असता कुठल्याही चेंजिंग सिच्युएशनला. ऑफलाईन होतं, अचानक बंद झालं, अचानक सांगितलं गेलं आता तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स घ्या. तर ते सगळे टूल्स शोधणे, ते एक्सप्लेन करणे सगळ्या टीचर्सला, मग ते ॲडॉप्ट करणे, ते शिकवणे. आधी फार इझी होतं, एक डस्टर घेतला, चॉक घेतलं, क्लासमध्ये गेला आणि लेक्चर घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा ऑनलाईन शिकवायचं तेव्हा PPTs बनवायच्या होत्या, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स बनवायचे होते. जे गोष्ट फक्त एक चॉक आणि डस्टर करत होता त्याच्यासाठी 4-4 तास PPT बनवायला लागला. तर तो एक स्ट्रगलिंग पिरियड होता सगळ्यांसाठी. आपल्याकडे जसं आमच्या कॉलेजमध्ये सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एक मिडल क्लास क्राऊड येतो. मिडल क्लास क्राऊडमध्ये तो डेटा पॅक एवढा ते अफोर्ड करू शकत नाही जेवढा ऑनलाईन लेक्चर्सला गरज होती. आणि मग तिथे पण आम्ही बरेच प्रॉब्लेम फेस केले की लेक्चर्स तर एवढे घ्यायचे आहे, मुलांना शिकवायचं आहे, मुलांच्या कंप्लेंट्स यायच्या की आमच्याकडे डेटा पॅक नाही आहे, मग कसं करायचं. मग सॅटर्डेला घ्यायचे लेक्चर्स, संडेला घ्यायचे, सो जेणेकरून त्यांचा रोजचा जो डेटा पॅक आहे तो पण सफिशियंट होईल. आपण नव्हतं सांगू शकत त्यावेळेस की नाही तुम्ही एक्स्ट्रा घ्या, कारण परिस्थिती त्यांच्या घरातली पण अशी होती की बऱ्याच जणांचे पॅरेंट्स जॉब गेले होते. परिस्थिती अतिशय वाईट होती. आणि अशा परिस्थितीत असलेल्या जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्येच कसं निभावून घ्यायचं हे या 2 वर्षात शिकलो. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या, ऑनलाईन केल्या. हळूहळू स्टुडंट्स पण ॲडजस्ट झाले, आम्ही पण ॲडजस्ट झाले. आणि जेव्हा संपूर्णपणे ॲडजस्ट झालो तेव्हा ऑफलाईन चालू झालं. मग ऑफलाईनला स्टुडंट्सला पुन्हा प्रॉब्लेम झाला की पुन्हा हॉस्टेलमध्ये यायचं, रूम्स घ्यायच्या, ते ॲडिशनल एक्सपेन्सेस जे येतात ह्याच्यामागे त्यांची ती मानसिक तयारी नव्हती त्यावेळी की आता मला हॉस्टेलला राहायचं आहे किंवा आता मला रूम घेऊन राहायचं आहे, आता मला हे ॲडिशनल खर्च आहे, कारण आधी तो घरी येऊन झाला होता. तर अशा बऱ्याच अडचणी त्यांनी पण फेस केल्या, आम्ही पण फेस केल्या. प्राध्यापकांचं रुटीन बदललं. जे मुख्य करून जो लेडीज स्टाफ असतो, बेबी सिटिंग्स बंद होते. आणि त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम किंवा लेक्चर फ्रॉम होम त्यांना थोडंसं इझी गेलं, कारण मुलांना सांभाळून, घर सांभाळून त्या लेक्चर घेऊ शकत होत्या. पण जेव्हा ऑफलाईन झालं तेव्हा सगळ्यांसाठी एक क्वेश्चन मार्क होता की आता काय करायचं, कारण कोविड सिच्युएशनमुळे जरी बेबी सिटिंग्स काही चालू होते, मुलांना तिथे ठेवायची मानसिक तयारी बऱ्याच महिलांची नव्हती. त्याच्यामुळे काहींना नोकऱ्या पण सोडाव्या लागल्या. ज्यांना प्रायोरिटी आपली मुलं वाटली त्यांनी नोकऱ्या पण सोडल्या. काहींनी थोडी ॲडजस्टमेंट केली, काहींनी नातेवाईक बोलवले घरात, आई सासू. तर हा एक स्ट्रगलिंग पिरियड हा प्राध्यापकांसाठी पण होता. आता इंजिनिअरिंगकडे असणारी मानसिकता दिवसेंदिवस कमी होऊ लागली का? जर कमी होत असेल तर काय कारणं आहेत, आणि कमी होत नसेल तर अजून वाढण्यासाठी काय केली पाहिजे? म्हणजे मी हा प्रश्न या दृष्टिकोनातून विचारतो की तेच ते अभ्यासक्रम, त्याच त्या पद्धती
याच्यामध्ये आम्ही बोर होतो की काय इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला, असं पण अनेक वेळा वाटायला लागलं होतं. तर तुम्ही काय सुचवाल या सगळ्या विषयात? इंजिनिअरिंगकडची जो कल आहे, जी मानसिकता आहे, ती हळूहळू मी पण म्हणेल कमी व्हायला लागली आहे. पण कमी व्हायला लागली आहे म्हणायचं की इन्स्टिट्यूट्स कम्पॅरेटिव्हली खूप जास्त झाली आहेत असं म्हणायचं, हा पण एक प्रश्न आहे. कारण ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचं असतं ते करतातच, आणि ज्यांना इंटरेस्ट नसतो ते इतर काहीतरी करत असतात. असं काही नाही की सगळ्यांनाच इंजिनिअरिंग केलं पाहिजे. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना सायन्स टेक्नॉलॉजी शिकायची आहे, त्यांनीच करावं, मला असं म्हणायचं आहे. आणि कल हळूहळू कमी होतो आहे, पण तसं व्हायचं कारण नाही. कारण जेवढे जॉब्स इंजिनियर्सला अवेलेबल आहेत, मला तरी दिसत नाही की दुसऱ्या कुठल्या प्रोफेशनल डिग्रीला तेवढ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे आजच्या डेटमध्ये. मला एक विषय अजून तुम्हाला या निमित्ताने विचारायचा आहे की आत्ता मला इंजिनिअरिंग करायचं आहे, तर मी माझा कुठला बेस पक्का असला पाहिजे म्हणजे मी इंजिनिअरिंग केली पाहिजे? मला असं वाटतं सगळ्यांना जे माहिती आहे की मॅथ्स तुमचा जर चांगला असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग अगदी इझिली करू शकता. आणि खूपच ग्रेट, खूपच पक्का असणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, किमान आलं पाहिजे, तर तुम्ही सहजच इंजिनिअरिंग करू शकता. काही काही मुलांमध्ये उगाचच एक थ्रेट असतं की नाही मला मॅथ्स जमत नाही तर मला इंजिनिअरिंग अजिबातच येणार नाही. असं काही नाही आहे. तुम्ही नंतरही शिकू शकता आणि करू शकता. तर असं किमान चा काही लॉजिक मला याच्यामध्ये वाटत नाही. इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना जॉबने कुठल्या संधी असतात, आणि कॉलेजची जबाबदारी असते का, ती कॅम्पसची जबाबदारी असते का की त्या मुलांना जॉब मिळवून देणं, किंवा तसे काही प्रयत्न होतात का? हां, नक्कीच. इंजिनिअरिंगमध्ये तरी असा एक ट्रेंड आहे म्हणायचं की प्लेसमेंट्स या कॉलेजनेच दिल्या पाहिजे. ज्यावेळी मी ग्रॅज्युएशन केलं तेव्हा असा काही ट्रेंड नव्हता की कॉलेजनेच प्लेसमेंट दिलं पाहिजे. तेव्हा फक्त डिग्री देऊन सोडून द्यायचे मुलांना, संपला विषय. पण आता ते कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. तर कॉलेज टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, आणि बरेच प्रयत्न केले जातात सगळ्याच कॉलेजेसकडून. आमचंही कॉलेज बरंच प्रयत्न करतं की मुलांना जॉब मिळण्यासाठी कसं रेडी केलं पाहिजे, तर त्यांच्यामध्ये काय काय स्किल सेट असायला पाहिजे. तर हे सगळं त्यांना मग शिकवल्या जातं. जे काही कम्युनिकेशन आहे, बेसिक स्किल्स आहे, किंवा बेसिक टेक्निकल सब्जेक्ट्स आहे जे त्यांना आले पाहिजे, तर त्याचं आम्ही कंटिन्युअस मग ट्रेनिंग देत असतो. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला घेऊन काय तुमचे मतं आहेत? आपण पाहतो की तुम्ही आर्ट्सचा बघा, कॉमर्सचा अभ्यासक्रम बघा, तोच तो अभ्यासक्रम असतो. कुठल्या तरी प्राध्यापकाचा, कुठल्या तरी एका व्यक्तीचा आर्टिकल त्याच्यामध्ये आलेला असतं, आणि तो फ्लो जो आहे तो कायम असतो. त्याचा विद्यार्थ्याच्या सगळ्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही इंजिनिअरिंगच्या अभ्यासाकडे कसं बघता? शासनाला तुमच्या काय सूचना आहेत की इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये अपडेट होणं कसं गरजेचं आहे? इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये अपडेट हा असायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. कारण टेक्नॉलॉजी जी आहे ती इतकी फास्ट चेंज होत असते की आज एक तर उद्या एक. पण एवढा फास्ट सिलेबससुद्धा चेंज करणे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. पण मला असं वाटतं ॲटलिस्ट म्हणजे आम्ही जे आहे मुंबईत किंवा मुंबई युनिव्हर्सिटीला जे बिलॉंग करतात कॉलेजेस, तिथे बऱ्यापैकी अपडेशन असतं, बऱ्यापैकी सिलेबसला रिवाईज केल्या जातं. हां, पण जेवढं फास्ट टेक्नॉलॉजी चेंज होतं तेवढा फास्ट चेंजेस तिकडे पण पॉसिबल नाही आहे. काहीतरी प्रॅक्टिकल लिमिटेशन्स असतात. पण मग त्या लिमिटेशन्स तशाच घेऊन बसण्यापेक्षा मुलांना आपण त्या ॲडिशनल प्रोव्हाइड करू शकतो. आणि बरेच इन्स्टिट्यूट, म्हणजे आमचं इन्स्टिट्यूट पण ज्या ॲडिशनल टेक्नॉलॉजीज आहे, ज्या सिलेबसमध्ये कव्हर नाही झालेल्या आहेत, तर त्या आम्ही द्यायचा नेहमी प्रयत्न करतो. हां, मी चायनाला गेलो होतो, मी दुबईला गेलो होतो, मी विशेषतः साऊथ कोरियाला गेलो होतो. तिथलं सगळं की माझे मी विचार माझ्या इतकं त्या इंजिनिअर कसं या सगळ्या विषयाकडे? हा खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. तर आपण दुसऱ्या देशांमधलं जर बघितलं की एका साईडला इंडस्ट्री असते आणि इकडे इन्स्टिट्यूट्स असतात, आणि ते कोलॅबरेटिव्हली वर्क करत असतात. म्हणजे इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम डायरेक्टली इन्स्टिट्यूटला जातात, आणि ते इन्स्टिट्यूट विथ द हेल्प ऑफ स्टुडंट्स म्हणा, प्रोफेसर्स म्हणा, ते एक सोबत बसून सॉल्व करत असतात. तर तो जो कनेक्ट
इतर देशांमध्ये आहे तो कनेक्ट आपल्याकडे आलेला नाही आहे. आपण खूप प्रयत्न करतो तो ब्रिज करायचा, तो कनेक्ट करायचा, पण तो त्या लेवलला जात नाही. कारण तिथे बरंच काम सोबत होतं. म्हणजे तिथे इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री ही सेपरेट नाहीच आहे, ते सोबतच काम करतात आणि इथे ते होत नाही आहे. तर इकडे मला असं वाटतं की आपण खूप व्यवस्थित पद्धतीने या गोष्टीचा अभ्यास करून थोडासा प्रयत्न केला तर बरं होईल. तुमचे काही मित्र ढाच्याचे हातभार लागला असेल आणि तुमचं डिस्कशन इथल्या एज्युकेशन सिस्टमला तिकडल्या सगळ्या कामाच्या पद्धतीला घेऊन काय होतं? बऱ्याचदा असं डिस्कशन होतं. जसं मी म्हटलं की तिथे इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट सोबत काम करतात. तिथे मुलांना एक्सपेरिमेंटेशनला बराच वाव असतो. आपल्याकडे कसं होतं की एक कॉलेज आहे, तिकडे लॅब्स आहे आणि ते तेवढं लिमिटेड होऊन जातं मुलांना प्रॅक्टिकल. तर प्रॅक्टिकल एक्सपोजरला बाहेर जर त्यांना वाव मिळाला, ॲक्च्युअल इंडस्ट्रीत जर वाव मिळाला तर ह्याने बराच फरक पडतो. जसं इतर देशांमध्ये मी माझ्या मैत्रिणी बऱ्याच ठिकाणी काम करतात किंवा माझे स्टुडंट्स आहेत, ते स्टुडंट्स पण म्हणतात की मॅडम आम्ही कॉलेजमध्ये कमी आणि आम्ही इंडस्ट्रीत जास्त असतो. म्हणजे जे हायर एज्युकेशनला गेलेले आहे ते जेव्हा कधीतरी येतात, भेटतात, तर आम्ही विचारत असतो की कसं काय चालतं तिकडे. तर ते म्हणतात की आम्ही इंडस्ट्रीत जास्त असतो आणि आम्ही कॉलेजमध्ये कमी असतो. तर हा एक जो आहे मिसिंग एलिमेंट तो आपल्याकडे आणायला हवा. एखाद्या ब्लाऊजला तुरपई करणारी किंवा आईसाठी इस्त्री करून कपड्यांना देणारी मंजुषा आज जेव्हा प्राचार्य होते आणि आपल्या आईशी गप्पा मारत असते, आपल्या घरच्यांशी गप्पा मारत असते, पहिल्यांदा आईच्या काय भावना असतात? आईला इमोशनल होईल मी. माझ्या आईला माझं नेहमीच कौतुक होतं. इतकं कौतुक की लोक कंटाळून गेले होते. म्हणजे माझे जे नातेवाईक आहे किंवा माझे सिबलिंग्स आहे, माझ्या मामाची मुलं किंवा काकांची मुलं, ते नेहमी सारखे म्हणायचे की आमचे आई वडील पण तुझ्याचबद्दल बोलत असतात किंवा माझी आई पण माझ्याबद्दल खूप बोलायची. माझी आई ह्या 3 नोव्हेंबरलाच गेली. तर तिला माझं फार कौतुक होतं. हां, आईला. पण प्रत्येक आई म्हणजे एक काय असा कप्पा असतो की ज्याला शब्द नसतात. मी पुन्हा तुमच्या त्या शोकडे येतो, तुमच्या आयुष्याच्या. एक सर्वसामान्य क्लार्कची मुलगी एज्युकेशनमधले प्रयोग कर सगळ्या तेव्हा तिला नेमकं काय तिथपर्यंत आलो? मला जर मी जेव्हा माझ्याकडेच वळून पाहते तेव्हा मला जे लक्षात येतं की माझ्यामध्ये जी होती जिद्द, जी लहानपणी मी म्हटलं, जेव्हा सगळे डॉक्टर इंजिनियर्सच्या मुलांना मी बघत होती आणि त्यांच्याकडे ज्या फॅसिलिटीज होत्या, तिथे जो मला एक क्लिक मिळाला की नाही, मला ह्याच्यात जगायचं नाही आहे. तर ती एक जिद्द होती की इथून पुढे निघायचं आहे किंवा ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. दुसरं एक की आलेली अपॉर्च्युनिटी मी सोडली नाही कुठलीच. मला ज्या कुठल्या संस्थांमध्ये मी पूर्वीही काम केलं, प्राचार्य नसेल, मी लेक्चरर असेल, दुसऱ्या कुठल्या पोझिशनवर काम केलं असेल, पण मी दिलेलं काम कधीही नाही म्हटलं नाही आणि करत गेली. त्याच्यामुळे मी शिकत गेली. त्याने मला बरंच ग्रोथ मिळाली किंवा शिकायला मिळालं म्हणतात. तर ती जिद्द होती. मी म्हणते की मी एक टाईम मॅनेजमेंटमध्ये पण मला असं वाटतं की ठीकठाक आहे. आय मेक शुअर माझं कॉलेज 9:30 ते 5:30 असतं. मी सगळे कामं तेवढ्या वेळात आटपून मी स्वतः बाहेर निघते. त्याच्यामुळे सगळ्या स्टाफला बाहेर निघायला मोकळीक असते. तर ते सुद्धा अगदी पूर्ण काम करत असतात आणि ऑर्गनाइज्ड, तुम्हाला थोडंसं शिस्तबद्ध होती आणि जे वेळेचा पुरेपूर उपयोग ज्याला म्हणतात तो घेतला. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी इथपर्यंत येऊन पोचली. घरातल्यांचा पाठिंबा होता, लग्न झाल्यानंतर पण आणि आधी पण. त्याच्यामुळे हां, ते अवघड असतं, त्याच्यामुळे करू शकली. हां, पण फॅमिली लाईफ आणि वर्क लाईफ हे बॅलन्स करणं तारेवरची कसरत असते आणि ती करावी लागते. सक्सेस कुठले सक्सेस पासवर्ड ते ज्यामुळे मंजुषा देशमुख ह्या
अमरावतीवरनं मुंबईमध्ये आल्या आणि आज त्यांचे प्राचार्याचे विशेष प्राचार्याची आवड घेणं असो, संशोधन असो, केलेल्या वेगवेगळ्या कॉलेजचे प्रयोग असतील, जेव्हा मंजुषा बघतात तेव्हा त्यांना कुठले मी सक्सेस पासवर्ड हे आहेत. माझं सक्सेस पासवर्डबद्दल बोलायचं तर मी शब्दात बोलेल की डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि कमिटमेंट. म्हणजे जे हातात काम घेतलं आहे ते करायचं आणि कसंही करून करायचं. तर ह्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचली असं मला वाटतं. कॉलेजला शिस्त पण आवश्यक असते. नाराजी येते, अडचणी येतात, त्याचे अनुभव कसे होते? शिस्त लावलं की नाराजी येते, ऑब्जेक्शन्स येतात, पण तुम्ही जर स्वतः शिस्तीत वागलात तर कोणी तुम्हाला प्रश्न विचारत नाही. जेव्हा मी कॉलेजामध्ये वेळेवर जाते तेव्हा मला कोणी लेट आलेला माणूस म्हणत नाही की मला अलाउ करा, कारण त्यांना माहिती आहे मॅडम रोज येतात, मग मला पण यायचंच आहे. तर एक असतं, शिस्त ही स्वतःपासून सुरुवात होते. तुम्ही स्वतःपासून सुरुवात केली तरच तुम्ही दुसऱ्यांना म्हणू शकता. मुलांना लेक्चरला टाईमवर या तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही लेक्चरला टाईमवर जाता. तर मंजुषा आहेत, त्यांना इथं येऊन मंजुषा प्राचार्य आहेत, त्या गावात काम करणाऱ्या तमाम मंजुषांना, ज्या विशेषतः पाटलांच्या घरामध्ये आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? मला एवढं सांगायचं आहे की महत्त्वाकांक्षी राहा. सगळ्यात आधी तर ती एक महत्त्वाकांक्षा मला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, तर ती महत्त्वाकांक्षा, अपॉर्च्युनिटी जी मिळते ती सोडू नका. जे काम मिळेल ते करत चला आणि तुम्ही हळूहळू पुढे जाल. तुम्हाला एकदम ऑल ऑफ अ सडन त्या पोझिशन मिळत नसते, तुम्हाला हळूहळू ग्रो व्हायचं असतं. पण बरेचदा असं होतं की हे माझं काम नाही आहे, हे मी कसं करू, म्हणून आपण त्या अपॉर्च्युनिटीज सोडत असतो आणि त्या सोडल्यामुळे मग आपण कुठेच जात नाही. तर मला हेच सांगायचं आहे की जे काही करताय ते बेस्ट करा. मंजुषा देशमुख यांचा सगळा प्रवास आपण पाहिला. खरं तर एका इंटरव्ह्यूमध्ये हा प्रवास होणार नाही आहे. त्यांनी केलेलं काम, एज्युकेशन विभागात त्यांनी केलेलं काम, संशोधनाच्या बाबतीत त्यांनी केलेलं काम, ह्या सगळे विषय आपल्या समाजाच्या स्वास्थ्य राहण्यासाठी किंवा लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी, अनेक युवकांना उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत. मला आशा आहे की या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही एक मंजुषा देशमुख समजून घेतल्या, पण तुम्हाला अशा अनेक मंजुषा देशमुख उभं करता येतील. त्यांच्या पाठीमागं पाठबळ देऊन समाजासाठी त्यांनी अजून धाडसाने काहीतरी करावं यासाठी त्यांना मदत करता येईल. मॅडम, आपण या इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झालात, आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि मला आशा आहे की तुमच्या या चांगल्या 4 गोष्टीमधनं अजून 4 मंजुषा या निमित्ताने निर्माण होतील. सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात आज मी इथं थांबतो. आजचा हा कार्यक्रम, आजची ही मुलाखत तुम्हाला निश्चित आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. त्या सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून समाजातल्या जे उपेक्षित वर्ग आहे, बहुजन वर्ग आहे, त्यांना मदत होईल ही अपेक्षा व्यक्त करू आणि आज इथं थांबतो. पुढच्या शनिवारी अशाच सक्सेसच्या माध्यमातून नितीनसोबत मी आपल्या भेटीला निश्चित येईल. धन्यवाद. नमस्कार.